विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बी ए प्रथम वर्षातील अभंग आविष्कार या अभ्यास पुस्तिकेतील जे काही महत्त्वपूर्ण संत आणि त्यांच्या निवडक अभंगाचा समावेश या अभ्यासपत्रिकेमध्ये केलेला आहे त्याविषयीची माहिती आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या तासिकेमधून आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जीवनचरित्र आणि त्यांचे महत्त्वपूर्ण जे अभंग आहे या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे त्या आधारे आपण हा भाग समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर संत नामदेव महाराज यांचं जीवनचरित्र, त्यांचं वारकरी संप्रदायातील योगदान आणि त्यांच्या अभंगाचा आशय आणि आविष्कार या संदर्भातही आपण विवेचन केलेलं आहे. त्याचप्रमाणे संत सेनानावी महाराज, संत चोखामेळा महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई आणि संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी, त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी सर्वच संतांच्या जीवनचरित्राविषयी, त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाविषयी विस्तृत स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. त्या आधारे आपण सर्वच संतांचं जीवनचरित्र समजून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो आवश्यक भाग आहे अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर किशोर सानप यांनी हे विवेचन केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभंग आविष्कार ही पुस्तिका घेऊन त्या आधारे आपण हा घटक समजून घेणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तरं लिहिण्यासाठी मदत होऊ शकते. आणि एकूणच संतांच्या जीवनचरित्राविषयी, त्यांच्या अभंगाविषयी आपणास माहितीही या ठिकाणी मिळू शकते. आजच्या तासिकेमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे महत्त्वपूर्ण संत आहेत त्या संतांच्या अभंगवाणीचा विचार करणार आहोत, ज्यांना जगद्गुरू असंही म्हटलं जातं. ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रमुख संत म्हणून ओळखले जातात. संत तुकाराम महाराजांचं वारकरी संप्रदायातील योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे. संत तुकाराम महाराजांच्या योगदानाबाबत संत बहिणाबाई यांनी तुका झालासे कळस भजन करारे सावकाश असं म्हटलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी रोवलेला आहे. ही संत जी इमारत उभी आहे त्याचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे आणि हे ज्ञानमंदिर उभं केलेलं आहे. त्यानंतर संत नामदेव महाराजांचे योगदान आहे, संत एकनाथ महाराजांचे योगदान आहे आणि जे ज्ञानमंदिर आहे त्या ज्ञानमंदिरावर कळस होण्याचं भाग्य जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना लाभलेलं आहे. असे संत तुकाराम महाराज यांची ख्याती संत बहिणाबाईंनी एका अभंगाच्या माध्यमातून वर्णन केलेली आहे. त्या अभंगामधून सर्वच संतांचे योगदान आपणास लक्षात येतं. तो अभंग सर्वप्रथम आपण पाहू आणि त्यानंतर डॉक्टर किशोर सानप यांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीविषयी जे विवेचन केलेलं आहे, त्यांच्या जीवनचरित्राची जी माहिती दिलेली आहे त्या आधारे आपण हा भाग समजून घेणार आहोत. संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने रचिले ते आवार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणणे फडकते ध्वजा निरूपण केले
स्वरूपाचा हा अभंग आहे. या अभंगामधून या ज्ञानमंदिरावर कळस होण्याचे भाग्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना लाभलेलं आहे, असं संत बहिणाबाई यांनी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये सर्वच संत महत्त्वपूर्ण आहेत. तळागाळातील बहुजन समाजातील हे सर्व संत वारकरी संप्रदायाच्या एका छत्राखाली एकत्रित जमा झालेले आहेत. वारकरी संप्रदायाचे जे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान सर्वांना पटणारं आहे, सहज सुलभ आहे. संसारामध्ये राहूनच आपण परमार्थ चांगल्या पद्धतीने करू शकतो, पण संसार आणि परमार्थ यांची योग्य सांगड माणसाला घालता आली पाहिजे. आणि ही सांगड योग्य पद्धतीने जर घातली तर माणसाचा संसार समुद्रातून उद्धार होऊ शकतो, मानवाला मुक्ती मिळू शकते, परमेश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो. आणि अशा स्वरूपाचे काही अनुभवही सर्वच संतांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे. संत नामदेव महाराजांच्या अभंगवाणीमधून विठ्ठल आपणास कसा भेटला याविषयीचा अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे. संत जनाबाईंनी व्यक्त केलेला आहे, संत गोरोबा काकांनी व्यक्त केलेला आहे, संत सेना नाही महाराजांनी व्यक्त केलेला आहे, नरहरी सोनार यांनी व्यक्त केलेला आहे, जनाबाईंचा आहे, बहिणाबाईंचा आहे, संत चोखामेळा यांचा आहे. म्हणजेच प्रत्येक संतांना जे परमेश्वराचे अनुभव आलेले आहेत ते अनुभवच त्यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून चित्रित केलेले आहेत, व्यक्त केलेले आहेत. विद्यार्थी मित्र, संत तुकाराम महाराज यांचे देखील वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान असून तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंबच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीतून चित्रित झालेलं आहे. तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्वच बाबींचे चित्रण संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीमधून दिसून येतं. डॉक्टर किशोर सानप यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्याचा, त्यांच्या अभंगवाणीचा विस्तृत असा विचार या अभंगाविष्कार या पुस्तकीला लिहिलेल्या प्रदीर्घ अशा प्रस्तावनेतून मांडलेला आहे, वर्णन केलेलं आहे, शब्दबद्ध केलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून किंवा संत तुकाराम महाराज यांच्याविषयी डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे ते विवेचन या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांच्या जीवनचरित्राविषयीची माहिती पाहून नंतर त्यांचं जे योगदान आहे, त्यांचे जे अभंगवाणी आहे, त्यांची जी गाथा आहे आणि या गाथेतील काही जे निवडक महत्त्वपूर्ण अभंग आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आलेले आहेत, अभ्यासक्रमामध्ये सहभागी करण्यात आलेले आहे, समाविष्ट करण्यात आलेले आहे, त्या अभंगाचा विचार आपण या ठिकाणी नंतर पाहणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे त्या आधारे हा भाग आपण समजून घेऊया. संत तुकाराम महाराजांचा कार्यकाळ हा सन 1608 ते 9 मार्च 1650 असा या ठिकाणी सांगितलेला आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी संत तुकाराम महाराजांचा अल्प परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे. कौटुंबिक जीवनाची माहिती या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहे, त्याचाही विचार आपण करणार आहोत. संत तुकाराम महाराजांचा जन्म 1608 मध्ये पुण्याजवळच्या देहू या खेडेगावी झालेला आहे. संत तुकाराम महाराज यांचा जो जन्म आहे हा सन 1608 मध्ये पुण्याजवळ जे असणारं देहू हे गाव आहे त्या देहू या खेडेगावात झालेला आहे. संत तुकाराम महाराज यांचे वडील भोलोबा आंबिले देहूचे सावकार होते. आता त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी देखील या ठिकाणी वर्णन केलेले आहे. संत तुकाराम महाराजांचे जे वडील आहेत भोलोबा हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे, आंबिले हे त्यांचं आडनाव आहे. संत तुकाराम महाराजांचे वडील भोलोबा आंबिले हे देहू या गावचे सावकार होते असा परिचय या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तुकाराम महाराजांचे वडील बंधू किंवा मोठे भाऊ सावजी हे अगदी लहानपणापासूनच संन्यासी वृत्तीचे होते. म्हणजे वैराग्य वृत्ती त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि अशी वैराग्य वृत्ती निर्माण झाल्यामुळे
सावजींनी संसाराचा त्याग करून संन्यस्त झाल्यामुळे बालपणीच तुकोबांना कुटुंबाच्या जबाबदारीचे ओझे पेलावे लागले होते. जे आपले वडील बंधू, मोठे बंधू जे आहेत, सावजी हे संन्यासी वृत्तीचे होते. वैराग्य वृत्ती त्यांच्या अंगामध्ये असल्यामुळे त्यांनी संन्यास मार्ग स्वीकारलेला होता. आणि मग वडिलांच्या नंतर किंवा वडील असतानाच्या आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी संत तुकाराम महाराज यांच्यावर आलेली आहे. आणि कुटुंबाची जबाबदारी संत तुकाराम महाराजांना स्वीकारावी लागलेली आहे. कुटुंबाच्या जबाबदारीचे ओझे त्यांना पेलावे लागले आहे. परकीयांचे आक्रमण आणि दुष्काळामुळे तुकोबांच्या दुकानाचे व सावकारीचे दिवाळे निघाले होते. तर कौटुंबिक जीवनाचा उल्लेख थोडक्यात डॉक्टर किशोर सानप यांनी या ठिकाणी केलेला आहे. आता या शब्दांमधून तत्कालीन जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचं वर्णनही या ठिकाणी केलेलं दिसून येते. त्या काळामध्ये परकीयांचं आक्रमण आणि दुष्काळी परिस्थिती दोन्हीही संकटे या ठिकाणी त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. ते म्हणजे परकीयांचं आक्रमण आणि दुष्काळी परिस्थिती. या दोन्ही संकटामुळे संत तुकाराम महाराज यांचं जे दुकानाचं दुकान हे ते चालवत असत आणि सावकारी ही होती. आणि त्या काळामध्ये परकीयांचं आक्रमण आणि दुष्काळी परिस्थितीमुळे जो त्यांचा पूर्वीचा हा जो व्यवसाय होता, मग तो दुकानदारीचा असेल, हा सावकारीचा असेल, यामध्ये त्यांना काही फार यश लाभलेलं नाही. त्यांची देखील कौटुंबिक अवस्था फार दरिद्री स्वरूपाची झालेली आहे. त्यांच्यावर देखील सावकार असून अशा स्वरूपाची संकट आलेली आहे आणि त्यांचंही दिवाळा निघालेला आहे. त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा धनलाभ झालेला नाही आहे. ती पैसा त्यांच्याजवळचाही संपलेला आहे आणि इतरांप्रमाणेच एक दरिद्री किंवा गरिबी जीवन जगण्याची वेळ संत तुकाराम महाराज व त्यांच्या कुटुंबावर या ठिकाणी आलेली आहे. असेही वर्णन डॉक्टर किशोर सानप यांनी या ठिकाणी केलेलं आहे. परकीयांच्या आक्रमण आणि दुष्काळामुळे संत तुकोबांच्या दुकानाचे व सावकारीचे दिवाळे निघाले होते. आई, वडील, पत्नी रखुमाबाई, मुलगा संतू दुष्काळाच्याच काळात मरण पावल्यामुळे तुकोबांचे चित्त संसारात रमले नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जे घटना घडलेल्या आहेत त्या घटना संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या घडलेल्या आहेत. त्या अशा स्वरूपाच्या आहेत की एकतर पूर्वीचा हा सावकारीचा व्यवसाय होता, दुकान चालवत असत, परंतु त्या काळामध्ये ही दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असणारा त्यांचा भाऊ सावजी हा संन्यासी वृत्तीने असल्यामुळे किंवा वैराग्य वृत्ती निर्माण झाल्यामुळे त्यांनी कौटुंबिक जबाबदारीतून दूर होऊन संन्यास मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी संत तुकाराम महाराज यांच्यावर आलेली आहे. इतकंच काय कमी म्हणून त्या काळामध्ये असलेले परकीय आक्रमण, निसर्गाची अवकृपा, दुष्काळी परिस्थिती यामुळे जो व्यवसाय चालायचा त्यामध्येही त्यांना यश लाभलेलं नाही. शेतीमधील उत्पन्न कमी झालेलं आहे. जे सावकारकी होते, जे लोकांना पैसे दिले होते, ते त्या काळात सर्वच शेतकरी असल्यामुळे त्यांचेही शेतीमध्ये उत्पन्न निघत नसल्यामुळे ज्यांना यांनी देणं दिलेलं होतं किंवा पैसे दिले होते ते पैसे मुद्दलाचे देखील परत येऊ शकले नाहीत. व्याज तर दुसरीकडेच राहिलं आणि दुकानही चालत नव्हतं ना. अशा पद्धतीची ही द्विधा परिस्थिती, दरिद्रीची परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे. दुष्काळ, परकीय आक्रमण यांचं संकट त्यांच्यावर देखील आलेलं आहे. त्यांचा व्यापार चालेनासा झालेला आहे. बाहेरचं येणारं देणंही कमी झालेलं आहे. अशा स्वरूपाची संकटे त्यांच्या जीवनात आलेली आहे आणि नंतर कौटुंबिक दुःख देखील त्यांना झालेलं आहे. या दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांचे आईवडील मृत्यू पावलेले आहेत. त्यांची पहिली पत्नी रखमाई ही मृत्यू पावलेली आहे आणि त्यांचा मुलगा संतू हा देखील मृत्यू पावलेला आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून त्यांनी ह्या दुष्काळाचं वर्णन केलेलं आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये अन्नान दशा झाल्यामुळे स्वतःच्या कुटुंबाची कशी वाताहत झाली याचं चित्रण त्यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून केलेलं आहे.
दुष्काळी परिस्थितीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीमधून तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीचं विदारक असं चित्रण दिसून येतं. आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना ज्या संकटाचा, ज्या दुःखांचा सामना करावा लागलेला आहे त्याचेही वर्णन यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून परकीयांचे आक्रमण असेल, दुष्काळी परिस्थिती असेल, यामुळे दुकानाचे आणि सावकाराचे दिवाळे निघालेले होते. त्यामध्येच आई, वडील, पत्नी आणि मुलगा याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये मृत्यू पावलेला आहे. म्हणून मग आधीच ही कौटुंबिक ओढाताण, दुष्काळी परिस्थिती, परकीयांचं आक्रमण आणि पूर्वीपासून चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची परंपरा, विठ्ठल भक्तीची परंपरा संत तुकाराम महाराजांच्याही अंतःकरणामध्ये होती. आणि हळूहळू संत तुकाराम महाराज देखील या संसारामध्ये रमत नव्हते किंवा संसाराविषयी त्यांच्या मनामध्ये देखील एक वेगळी भावना निर्माण झाली होती आणि परमेश्वराची ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होती. तुकोबांचे चित्त संसारात रमले नाही आणि हळूहळू त्यांनी देखील आपलं चित्त संसारातून कमी केलेलं आहे. शेतीवाडी व्यवसाय बुडाल्यावर त्यांनी लोकांना कर्जेही माफ केली. वरच्यावर विरक्ती अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि विरक्ती अवस्था निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या नजरेने, स्वतःच्या दृष्टीने पाहिलेलं आहे की आपल्यासारखी खानदान दशा या सर्वसाधारण व्यक्तींची झालेली आहे. म्हणून जे काही कर्ज होतं ते कर्जही त्यांनी त्या ठिकाणी माफ केलेलं आहे असं वर्णन या ठिकाणी डॉक्टर किशोर सानप संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्राविषयीची माहिती सांगताना वर्णन करत आहेत. विद्यार्थी मित्र, डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचा परिचय करून दिलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण थोडक्यात संत तुकाराम महाराजांच्या कौटुंबिक परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. यापुढेही आणखी विस्तृत असं विवेचन आहे. याचा विचार आपण पुढील तासिकेमध्ये करणार आहोत. आजच्या तासिकेत इथेच थांबूया. धन्यवाद.